अंगारिका संकष्टी चतुर्थी कथा. मंगळवारची संकष्टी चतुर्थी अंगारिका म्हणून का संबोधली जाते याबाबतची उपयुक्त माहिती जाणून घेऊया. आपल्या हिंदू धर्मातील सहसा सर्व गणेश भक्त संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास धरतात. आपल्याला घरी संध्याकाळी देवाऱ्यातल्या मंगलमूर्ती श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुर्वा आणि मोदक अर्पण केले जातात आणि चंद्रोदयानंतर मात्र गणपती श्लोक वाचून मगच हा उपवास सोडला जातो. परंतु ही संकष्टी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा हिला अंगारिका चतुर्थी म्हणून संबोधले जाते. यामागची कथाही तितकीच रंजक आहे. कृतयुगात अवंती नगरीत वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज हे महान गणेश भक्त असून त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला गणेश पूजेचे महत्त्व पटवून दिले होते. ह्या ऋषींकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नामक जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भौमपुत्र जन्माला आला होता, जो 7 वर्षाचा झाल्यावर पृथ्वीनं त्याला पुन्हा भारद्वाज ऋषीच्या स्वाधीन केले होते. ऋषींनी त्याचे उपनय केले, वेद शिकविले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले. त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला. त्यानं 1,000 वर्ष तप करून गणेशाला प्रसन्न करून घेतले आणि हाच तो दिवस होता, मंगळवारी आलेल्या संकष्टी चतुर्थीचा. तर मग स्वर्गात राहून अमृतप्राशन करायचा आणि त्रैलोक्यात विख्यात व्हायचे वरदान त्यानं प्रसन्न झालेल्या श्री गणेशाकडे मागितले आणि यावर गणेशानं सुद्धा आपल्या परमभक्ताला हे वरदान दिले की ह्यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारची संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका ह्या नावाने ओळखली जाऊन संबंधित उपासकास 21 संकष्टी केल्याचे फलप्राप्ती ह्या चतुर्थीमुळे मिळेल आणि तुझ्या ह्या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्यांच्यातही वाढले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील, ते ऋणमुक्त होतील. अशा प्रकारे त्रैलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम अंगारकासारखा लाल आहेस म्हणून अंगारका व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ ह्या नावे तुला ब्रह्मांडातल्या आकाशात ग्रहांमध्ये स्थान मिळेल व तू सदैव अमृतपान करशील. त्यामुळेच गणेशाच्या ह्या वरदानामुळे जेव्हापासून अंगारिका चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले. म्हणूनच ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत उपवास करणे जमत नसल्यास अशांनी अंगारिका मात्र न विसरता व न चुकता आवर्जून करावी, की ज्यामुळे 21 संकष्टी केल्याची फलश्रुती नक्कीच लाभणार, असे वेदवचन ही दिले गेले आहे. म्हणूनच आजची मंगळवारी येणारी संकष्टी चतुर्थी ही ह्या वर्षातली पहिली अंगारिका योग असल्याने आपल्यालाही काही मनोकामना पूर्ण होण्यासाठी अथवा अडकलेले महत्त्वाचे काम मार्गी लागण्यासाठी इच्छुकांनी आज अंगारिका मात्र अवश्य धरावी. कारण आज ब्रह्मांडातील मंगळ ग्रहांच्या पुण्यलहरी कैक सहस्रपटीने पृथ्वीकडे आकर्षित होत असतात आणि त्यामुळेच कुणीही उद्याची चतुर्थी धरणाऱ्यास त्या पुण्यलहरींचा त्याला निश्चितच फायदा होतो आणि ह्या दिवशी मात्र खालील श्लोक म्हणून चंद्रदर्शन करूनच उपवास सोडावा. तसेच हेही ध्यानात असू द्यावे की कुणाच्याही सांगण्यावरून व स्वतःच्या मनाने कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण दिवसाचा अखंड उपवास धरून दुसऱ्या दिवशी उपवास सोडण्याची पद्धत मात्र अवलंबू नयेत. कारण मुळातच बाप्पाला भूक अनावर होत असल्याने त्याला त्याचे भक्तगण उपाशी पोटी झोपलेले आणि कदापि रुचत नाही. म्हणूनच त्यांच्याच आदेशानुसार चतुर्थीला चंद्रदर्शन करून उपवास सोडणे केव्हाही श्रेयस्कर आणि फलप्राप्ती निश्चितच होते.
तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.